नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण सर्व ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन। फायनली 28 जून या रोजीपासून आपली कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झाली आहे। सीईटी सेलने त्यांची एक नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे, त्या वेबसाईट बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत की कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरावा, त्याच्यानंतर आपल्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट रिक्वायर आहेत। तर या गोष्टीसाठी आपलं चॅनल तुमच्यासाठी एक नंबर आहे। तर मित्रांनो, डॉक्युमेंटसाठी आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे। ज्यांना कुणाला डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तो व्हिडिओ जाऊन पाहावा। तसेच कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरावा आपण एक डेमो फॉर्म भरून दाखवणार आहोत तुम्हाला, तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लगेच येईल, बरोबर। तर त्यासाठी मित्रांनो, प्लीज आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की आपलं शेड्यूल काय असणार आहे पुढच्या 2 महिन्यासाठी। आपण नक्की कोणकोणत्या फेजेस मधून जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। मित्रांनो, कॅप रजिस्ट्रेशनच्या वेबसाईटवर जाण्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल ब्राउझरमध्ये सर्च करावं लागेल mahaCET.org। तर mahaCET.org सर्च केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक वेबसाईट ओपन होईल। त्या वेबसाईटला थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला कॅप म्हणून एक ऑप्शन दिसेल, ओके। त्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 2025-2026 हा ऑप्शन दिसेल। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक कॅप पोर्टल ओपन होईल, बरोबर। हे कॅप पोर्टल सर्व ऍडमिशनसाठी आहे, म्हणजे MBA CET असू दे, त्याच्यानंतर फार्मसी असू दे, सर्वांसाठी सेम आहे। पण याच्यामध्ये आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये जर पाहिलं तर फर्स्ट नंबरला BTech आणि त्याच्या पुढे न्यू सिम्बॉल आहे। तर याच्यावर आपण क्लिक करूया। तर याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या पुढे एक सेपरेट वेबसाईट ओपन होईल। तर ही आहे मित्रांनो तुमची कॅप रजिस्ट्रेशनची, आणि इथून पुढच्या जेवढे तुमचे स्टेजेस असतील, जेवढे तुमचे इन्सिडेंट्स असतील, तर ते या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजे तुमची अलॉटमेंट असेल किंवा फ्रीज बेटरमेंट सर्व या वेबसाईटवर होणार आहे। तर मित्रांनो, इथं ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन ऑब्लिक ऑलरेडी रजिस्टर्ड। तर याच्यावर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होणार की जर तुम्ही समजा पहिल्यांदा रजिस्टर करत असाल, म्हणजे ऑफकोर्स सगळेच पहिल्यांदाच रजिस्टर करणार आहेत, तर त्यांच्यासाठी न्यू युजर म्हणजे रजिस्टर नावावर क्लिक करून तुम्ही इथं रजिस्टर करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड जनरेट होईल। तो आयडी आणि पासवर्ड यूज करून तुम्ही याच्यानंतरही तुम्ही इथं साइन इन करू शकता। मित्रांनो, तो आयडी आणि पासवर्ड तुम्ही हा तुमच्या पुरता मर्यादित ठेवायचा आहे, ना तुमच्या काउन्सलरला, ना तुमच्या एखाद्या कॉलेजला, कुणालाही शेअर करायचं नाहीये। त्याच्यावर तुमचं पूर्ण ऍडमिशन डिपेंड आहे मित्रांनो, ओके। तर समजा या वेबसाईटचं अजून जर आपण पाहिलं तर या वेबसाईटमध्ये तुम्हाला एक इथं एंटायर शेड्यूल म्हणून एक ऑप्शन आहे। तर सीईटी सेलने काय केलंय, जे आपल्या पुढच्या स्टेजेस आहेत, समजा मेरिट लिस्ट असेल, फायनल मेरिट लिस्ट असेल, तर त्याच्या एक टेंटेटिव्ह डेट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे। तर ते आपण इथं एकदा पाहूया। तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट्स फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट। तर यासाठी म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय। मी ज्या प्रकारे सांगितलं तुम्हाला, न्यू युजर या बटनावर क्लिक करून तुम्ही रजिस्टर करू शकता। त्याचबरोबर आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहोत, म्हणजे समजा मी एका डेमो स्टुडंटचा तुम्हाला फॉर्म भरून दाखवेल, तर त्या पद्धतीने तुम्हालाही तुमचा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, यासाठी आपली डेट आहे 28 जून 2025 ते 8 जुलै 2025 इतकी एवढी डेट्स आहेत। पण मित्रांनो, ही डेट एक्सटेंड होत राहते, त्याच्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याची काही चिंता नाही। आपल्याकडे वेळ भरपूर आहे, त्याच्यामुळे वेळ घ्या आणि व्यवस्थित फॉर्म भरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायचंय। तर मित्रांनो, याच्यानंतरची स्टेज असणार आहे, म्हणजे या 2 स्टेजेस कंबाईन असणार आहेत। ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या कंबाईन स्टेजेस असणार आहेत। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड, म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2 मोड आहेत। एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन। ऑनलाईन मोड मध्ये तुमचं ऑनलाईन प्रोसेसने डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहे, बरोबर। तर त्याला म्हणायचं ई स्क्रुनिटी। आणि त्याच्यानंतर ऑफलाईन मोड म्हणजे इथं तुम्हाला एक FC सेंटर्स म्हणजे फॅसिलेशन सेंटरची लिस्ट प्रोव्हाइड जाणार। त्याचबरोबर ती लिस्ट आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करणार। तर त्यापैकी एखाद्या कॉलेजेसला किंवा त्या सेंटरला जाऊन आपल्याला आपले डॉक्युमेंट ऑफलाईन व्हेरीफाय करून आणायचे। तर मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता। तर यासाठी इथं डेट दिलेली आहे 30/6 म्हणजे 30 जून 2025 ते 9 जुलै 2025। तर या दरम्यान तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता। तर मित्रांनो, या डेट्स असणार आहेत, या टेंटेटिव्ह डेट्स असणार आहेत, आणि नक्कीच मागच्या 3 वर्षापासून नक्कीच या डेट्स एक्सटेंड होत आहेत, म्हणजे याही वर्षी या डेट्स एक्सटेंड होणार आहेत। पण मित्रांनो, एक्सटेंड होण्याची वाट न बघता आपल्याला जो पिरियड दिलेला आहे त्या पिरियडमध्ये आपण आपलं काम पूर्ण केलं पाहिजे, ओके। तर त्याच्यानंतर ऍप्लिकेशन, एक महत्वाची सूचना इथं दिली आहे की ऍप्लिकेशन रजिस्टर्ड आफ्टर 8 जुलै 2025
शॉल बी कन्सिडर्ड ओनली फॉर नॉन कॅप सीट्स. म्हणजे जर मित्रांनो तुम्ही या डेटमध्ये जर रजिस्ट्रेशन कंप्लीट नाही केलं, तर तुमचं ऍडमिशन हे नॉन कॅप सीटसाठी कन्सिडर केलं जाईल. म्हणजे तुम्हाला कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. ऍप्लिकेशन कन्फर्म बाय स्क्रुनिटी सेंटर ऑर फॅसिलेशन सेंटर आफ्टर 9 जुलै 2025 शॉल बी कन्सिडर्ड ओनली फॉर नॉन कॅप सीट्स. म्हणजे तेच तुम्हाला कॅप राऊंड्स मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. एक वेळेस जर तुमचं ऍप्लिकेशन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तर त्याच्यानंतर कोणती स्टेज येते? तर त्याच्यानंतर स्टेज असणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑब्लिक ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. तर हे कधी पब्लिश होणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट? तर 12 जुलै 2025 रोजी हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ अ कॅन्डिडेट. म्हणजे तुमच्या मेरिट लिस्टनुसार तुम्ही जर संतुष्ट नसाल तर तुम्ही ग्रेव्हियन्सेस सुद्धा रेज करू शकता. तर त्याची इथं टाइम पिरियड दिलेला आहे 13 जुलै 2025 ते 15 जुलै 2025. ओके, तर या दरम्यान तुम्ही ग्रेव्हियन्सेसला अप्लाय करू शकता. त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट, आणि ही एक महत्वाची स्टेप आहे. या ठिकाणी तुमचा फायनल रँक येणार आहे आणि त्या रँकच्या बेसिसवर तुमचे फर्दर ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट होणार आहे. म्हणजे त्या रँकच्या बेसिसवर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होणार आहेत. आणि ते कधी होणार आहे, रँक कधी येणार फायनल मेरिट लिस्ट आपला? तर 17/7 म्हणजे 17 जुलै 2025 रोजी आपली फायनल रँक येणार आहे. त्या रँकमध्ये तुमचा स्टेट लेवल रँक, तुमचा कॅटेगरी रँक असेल, तुमचा रिझर्वेशनचा रँक असेल, ओके, आणि किंवा ऑल इंडिया रँक असेल ज्यांनी जी दिली त्यांच्यासाठी. तर हे भरपूर टाईपचे रँक असणार आहेत. त्या रँक्सवर आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही. ओके मित्रांनो, तर या प्रकारे फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. आणि इथं एक नोट म्हणून दिलं आहे की the schedule given is above provisional and may change due to unavoidable circumstances. The race schedule will be notified on the website. म्हणजे या जे डेट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत, या टेंटेटिव्ह डेट्स आहेत, या डेट्स चेंज होऊ शकतात. ओके मित्रांनो, तर हे होतं आपलं पूर्ण शेड्यूल. तर याच्यानंतर या वेबसाईटवर आपल्याला एक महत्वाची गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे इन्फॉर्मेशन ब्राउचर. तर इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणजे काय? तर सीईटी सेल कोणकोणत्या पद्धतीने ऍडमिशन कंडक्ट करते किंवा कोणकोणत्या फ्लोनुसार ऍडमिशन कंडक्ट करते, ती सर्व डिटेल्स या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये आहेत. मी प्रत्येक स्टुडंटला विनंती करतो की हे इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये तुमच्या कॅन्डिडेट टाईप असेल किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार हे इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्ही रीड करा. नक्कीच तुम्हाला या इन्फॉर्मेशन ब्राउचर मधून भरपूर सारी हेल्प होणार आहे. या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे? तुमचा कॅन्डिडेट टाईप, तुमचे मायनॉरिटी कॅन्डिडेट त्यांच्यासाठी लागणारी इलिजिबिलिटी क्रायटेरिया, किंवा एससीबीसी कॅन्डिडेटसाठी असेल, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी असेल, की नक्की सर्टिफिकेट कोणत्या पद्धतीचं पाहिजे, किती पर्सेंटेजचं पाहिजे. तर या सर्व गोष्टी ए टू झेड गोष्टी तुम्हाला या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला लागणारे परफॉर्मा, म्हणजे ऍज पर युअर कॅटेगरी तुम्हाला परफॉर्मा लागणार आहे, बरोबर. म्हणजे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल किंवा मायनॉरिटी कॅन्डिडेट असेल तर त्यांना परफॉर्माची रिक्वायरमेंट असते. तर परफॉर्मा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही हे इन्फॉर्मेशन ब्राउचर गो थ्रू होऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, हे जे आपलं ऍडमिशन पोर्टल चालू आहे याबद्दल मला तुम्हाला एक दोन शब्द सांगायचे आहेत. तुम्ही आता जी समजा इंजिनिअरिंग ऍडमिशन्सला सामोरे जाणार आहोत, बरोबर. हे 2 महिने डिपेंड करणार आहे तुम्ही पुढचे 4 वर्ष काय करणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स असणं गरजेचं आहे, बरोबर. या प्रॉपर गायडन्ससाठी आपण काय केलंय, आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. तर त्या इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत? तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट मिळणार आहे. म्हणजे आपण लिस्ट अशा पद्धतीने बनवणार आहे, टीचर, विद्यार्थी, पालक आणि आपण यांच्या सर्व अपेक्षांना आपण एक परिपूर्ण अशी लिस्ट बनवणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला समजा कोणतं कॉलेज वर टाकायचंय, कोणतं खाली टाकायचंय, तुमच्या पर्सेंटाईल नुसार किंवा तुमच्या सिटीनुसार आपण एक परफेक्ट लिस्ट बनवणार आहोत. ही लिस्ट तुमच्या कॅपराउंड 1, 2, 3 आणि 4 चारही कॅपराउंड साठी आपण देणार आहोत सेपरेट लिस्ट, बरोबर विद्यार्थी मित्रांनो. तर या काउन्सिलिंग मध्ये तसंच तुम्हाला 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट मिळणार आहे. त्याचबरोबर आपला ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुमच्यासाठी ओपन आहे, म्हणजे व्हीआयपी मेंबर्स साठी, बरोबर. तर यासारख्या फीचर्स तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहेत आणि ते फक्त 1199 रुपयामध्ये मित्रांनो. तर यासाठी तुम्हाला काय करायचंय की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या एनरोलमेंट फॉर्मची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली एनरोल करू शकता. त्याचबरोबर आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे तुम्ही कनेक्ट करू शकता. म्हणजे जे काही नवीन अपडेट्स येतील ते आपण तुम्हाला ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपवर देत असतो. ओके मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही सुद्धा कॅप ऍडमिशन प्रोसेसमध्ये कोणताही डाऊट असणार नाही.
तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.